स्वागत आहे आपलं स्वागत प्रॉपर्टीमध्ये। मी डी एन साबळे आपला। ज्या पद्धतीनं मी तुम्हाला एकदा मुख्यमंत्री शिंदे साहेब येतील आणि सेंट्रल पार्कचं ओपनिंग करतील, आज आपण सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला तुम्हाला ओपनिंग सांगितलं, आज मला गार्डनच दाखवायचं आहे तुम्हाला। त्यासाठी आपण आज स्वतः इथे आलेलो आहोत। ज्यावेळेला ह्या हाताला गेलं तर तुमचं हे ठाणा शहराकडे रोड जातो आणि ज्यावेळेला तुम्ही अपोजिट डायरेक्शनला जाणार हा घोलशेतला खाडीवरती जातो। खाडीवरचा हा रोड असणार आहे। खाडीला पण एक नवीन गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। आणि आत्ताच नवीन देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज हे आत्ताच ओपनिंग झालेलं आहे। त्याच्या बाजूला एव्हरेस्ट रोड नावाचं कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या शेजारी ब्लोझम एक शाळा आहे आणि आता हे आहे कल्पतरू पार्क सिटी। 128 एकरचं पार्क सिटी बनवलेलं आहे। त्याच्यामधलं 20.5 एकरचं गार्डन आता आपण बघायला जाणार आहोत। 20 रुपयामध्ये मजा करून घ्या। कोलशेतचं बेंचमार्क जरी म्हटलं, कोलशेत ढोकळीचं बेंचमार्क नमो सेंट्रल पार्क। तर आज आपण व्हिजिट करणार आहोत नमो सेंट्रल पार्कची। मी नमो सेंट्रल पार्क आतमध्ये कसं झालेलं आहे तेच तुम्हाला दाखवण्यासाठी जात आहे। तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नमो सेंट्रल पार्कला व्हिजिट द्या। हे कोलशेत रोडचा बेंचमार्क बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला आज आतमध्ये गार्डन कशा पद्धतीनं नमो सेंट्रल पार्क तयार झालेला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर मला मागच्या 17-18 वर्षापासून ह्या रोडवरती असल्यामुळे ह्या रोडची डेव्हलपमेंट कशी होती, काय होती, इथे ना तुम्ही ज्यावेळेला आपण येतो ना ह्या जागेवरती पहिली बायर इंडिया कंपनी होती। बायर इंडिया कंपनी 128 एकरमध्ये होती। मग नंतर ती कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर मग इथे कल्पतरू पार्क सिटी नावाचं प्रोडक्ट चालू करायला सुरू केलं। चालू करताना त्यांनी सगळ्यात पहिलं ही सनराईज नावाचं एक क्लस्टर उभं केलं। सनराईज केल्यानंतर मग परत त्यांनी ह्या साईडला इमेन्सा, एक्सपेन्सा, स्टारलाइट आणि अशा वेगळ्या पद्धतीचे परत वेगवेगळे क्लस्टर्स उभे केले। आणि मग तेव्हा जेव्हा बिल्डरने जागा घेतली तिथेच तुम्हाला हा आपण जो सेंट्रल पार्क म्हणतो तो त्यांनी उभा केला। सेंट्रल पार्क हा ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने उभा केलेला आहे आणि जवळजवळ 20 ते 21 एकरचं गार्डन आहे। आणि ज्यावेळेला आपण मागच्या साईडला बघू त्यावेळेला तुम्हाला व्हाईट बिल्डिंग्स ज्या दिसतात त्या पिरॅमलच्या आहेत। पिरॅमलचं पण जवळजवळ 5 एकरचं गार्डन ह्याच गार्डनला अटॅच होणार आहे। आता आपण कल्पतरू पार्क सिटीच्या एकदम मध्य भागावरती आहोत। मी तुम्हाला रोड दाखवते। ज्यावेळेला आपण एंट्री करतो ही आपल्या नमो पार्क आता याचं नाव आहे। तर नमो पार्कची ही एंट्री आहे आणि एंट्री केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला इकडे जाल त्यावेळेला हे सेंट्रल पार्कचं जिथे तिकीट काउंटर आहे ते ह्या साईडला तुम्हाला दिसणार आहे। ह्या तिथेच तुमचं पार्किंगची सुविधा आहे आणि ओपन पार्किंगसाठी बिल्डरने आता सध्या ही जागा पण ओपन करून ठेवलेली आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर बिल्डरचं सेल्स ऑफिस आहे। म्हणजे हा एक चौक आहे खूप मोठा, म्हणजे आतला आहे कल्पतरू पार्क सिटीमधला हा चौक आहे। आता मी तुम्हाला काय करणार आहे त्या गार्डनला पण ज्या पद्धतीनं आपण त्यावेळेला सांगितलं होतं की एकनाथ शिंदे साहेब येतील आणि गार्डनचं ओपनिंग करतील। ओपनिंग केल्यानंतर माझी एक इच्छा झाली की आपण आतमध्ये गार्डन कसं तयार आहे, तिथे काय काय आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आता चला आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गार्डनही दाखवणार आहे। आता आपण मध्यावरती आहोत। 20 रुपयात तुमचं खूप काही बघायला मिळणार आहे। 20 रुपये ह्याची फी आहे, म्हणजे आतमधल्या गार्डनला बघण्यासाठी 20 रुपीज फी ठेवलेली आहे। आणि त्याचा जो टायमिंग आहे ना सकाळी 6 ते दुपारी 11 पर्यंत, सकाळी 11 पर्यंत आहे आणि दुपारी 1 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे गार्डन ओपन असतं। तुम्हाला जर ह्या गार्डनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या, ह्या गार्डनचा आनंद घ्या। तिचा रोड झालेला आहे हे तुम्ही बघू शकता की कल्पतरू पार्क सिटी कॉम्प्लेक्समध्ये झालेलं आहे सेंट्रल पार्कचं। तर अशा पद्धतीचं हे खूप असं मोठं गार्डन आहे आणि आतमध्ये कॉम्प्लेक्सही खूप सुंदर आहे। कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने त्याची जी आखणी आहे ती सगळी व्यवस्थित पद्धतशीर बनवलेली आहे। ह्या साईडला गेलात तर तुम्हाला इमेन्सा एक्सपेन्साला रोड जातो आणि ह्या साईडला गेलात तर आपण गार्डनला जातो आणि त्यानंतर ह्या साईडला जर आलात तर कल्पतरू सनराईज नावाचं जे एक डेव्हलपरने क्लस्टर एक बनवलेलं आहे। सगळ्यात पहिली जी बिल्डिंग बनवलेली आहे ती हे बघा तुम्हाला दिसेल कल्पतरू सनराईज हे एक क्लस्टर त्यांनी बनवलेलं आहे ते। आणि ह्या साईडला पण आता अजून भविष्यात घरं येणार आहेत। तर आता ह्या गर्दी पण ह्या पद्धतीनं वाढलेली आहे सेंट्रल पार्कला।
कारण ते बनवलेलं आहे ना, तर सेंट्रल पार्क म्हणजे नमो पार्क ज्या पद्धतीनं बनवलेलं आहे त्यामुळे लोकांची ओघ आणि रीग इकडे चांगल्या पद्धतीनं लागलेली आहे. लोक एन्जॉय करायला येत आहेत. सो मला असं वाटते की जेव्हा आपण कल्पतरू पार्क सिटीला इथे येतो तर ह्याच साईडला तुम्ही बघताल तर हे तिकीट काउंटर आहे, जिथे आता खूप लोक फिरायला येतात. हे तिकीट काउंटर आहे. तिकीट घेऊन आपण पण आतमध्ये फिरायला जाणार आहोत. हे इथे आहे हे 20 रुपये तिकीट आहे पर पर्सनला. 20 रुपये दिल्यानंतर तुम्हाला ते आत सोडतात आणि 20 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण गार्डनमध्ये फिरायचं आहे. समोर जे तुम्हाला ह्या साईडला जे मी दाखवतोय थोडक्यात हे इथं पार्किंग स्पेस आहे तुमच्या गाडीसाठी. तर 40 रुपये पार्किंगचा चार्ज आहे. हा तर मंडळी नमस्कार. हा आहे ठाण्याचा सेंट्रल पार्क, जो ठाणा महानगरपालिकेने तुम्हाला तयार करून दिलेला आहे. तुमच्या सुखसुविधांसाठी हा बनवलेला आहे. खूप सुंदर असा पार्क आहे. मला असं वाटतं नॉर्मली काय आहे याला मंडेला हा मेंटेनन्ससाठी बंद असणार आहे. मंडेला तुम्हाला मेंटेनन्स असतो त्यामुळे त्या दिवशी ते बंद केलेला असतो. अदरवेळी तुम्ही जर आलात तर तुम्हाला कंटिन्यू उपलब्ध आहे. पण शनिवारी रविवारी त्याचं तिकीट जे आहे ते 30 रुपये असतं. नॉर्मली तुम्ही दिवसामध्ये आलात तर त्याची किंमत 20 रुपये आहे. पण जर तुम्ही सॅटर्डे संडे इथे व्हिजिट करणार असाल तर 30 रुपये त्याचा चार्ज लागणार आहे. तुम्हाला तसं बघितलं तर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी बगी पण ठेवलेली आहेत. तर हा 20 एकरचा सेंट्रल पार्क आहे. मला असं वाटत होतं की माझ्या जवळच्या लोकांना हा सेंट्रल पार्क पूर्णपणे बघायला मिळावा. म्हणून बघा ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तुम्हाला त्याची पार्किंग दिलेली आहे. अधिक जे वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी ह्या इलेक्ट्रिकल व्हेकलचा पण बंदोबस्त ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने त्यांच्या पद्धतीनं हा केलेला आहे. आणि ह्या साईडला बघा झाडं झुडपं आणि तुम्हाला जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी किंवा तुम्हाला जर इथे येऊन खेळायचं असेल तर वरती जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी लॉंग टेनिस, शॉर्ट टेनिस आणि बॅडमिंटन वगैरे त्यासाठी पण व्यवस्थित बनवलेलं आहे. हे खास गाडी त्यांनी स्पेशल फॉर सिनियर सिटीजनसाठीच बनवलेली आहे. तर सिनियर सिटीजन लोकांना पण इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी येणं फार गरजेचं आहे. तर हा असा एक शुद्ध आणि पर्यावरण खूप सुंदर आहे. पार्किंगची सुविधा तुम्हाला इथे आहे. पार्किंगचा चार्ज 40 रुपये असणार आहे. तर आज आपण ही टूर ठेवलेली आहे की नमो सेंट्रल पार्क बघा आणि कसा आहे तू घरी बसून फील करा. मला हा सेंट्रल पार्क दाखवण्याची प्रचंड इच्छा होती. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेला त्याचं शूटिंग ओपनिंग केलं होतं, ओपनिंगनंतर मला लगेच इमिडिएटली तुम्हाला दाखवण्याची इच्छा होती की ह्या कशा पद्धतीचा हा सेंट्रल पार्क असणार आहे. बघा इथे साफसफाई, स्वच्छता, त्यासाठी असणारे वर्कर्स सगळे, हाऊसकीपिंग वगैरे सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिकली तिथे चाललेलं आहे. मला असं वाटते हे बनवताना त्यांनी खूप सुंदर असं बनवलेलं आहे. खूप सारे कॉलेजचे मुलं, खूप शाळेतले मुलं ते सगळे इकडे येतात आणि इकडे व्हिजिट देतात. जसं झाडांचा प्रकार आम्ही तुम्हाला सांगितला होता त्या वेगवेगळ्या पद्धतीचे जर तुम्ही बघितले तर वेगवेगळ्या पद्धतीचे इथे खूप झाडं आहेत. हे बघा लहान मुलांसाठी ह्या पद्धतीचा रोपिओ बनवलेला आहे. तो खूप चांगला आहे. लहान मुलं खूप टाईमपास इथे करू शकतात. त्याला ट्री हाऊस ह्यामध्ये त्यांनी बनवलेलं आहे. त्या ट्री हाऊस अशा पद्धतीचा बनवलेला आहे. मध्ये मध्ये बघितलं तर असे बाकडे ठेवलेले आहेत ज्या गार्डनच्या आतमध्ये तुम्हाला बसायला. आणि त्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला येतो तर ह्या साईडला गेलं तर तुम्हाला टेनिस खेळण्यासाठी आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी खूप मोठा असा स्पेसही त्यांनी ह्या साईडला दिलेला आहे. आता ॲक्च्युली हा जो गार्डन आहे हा कमीत कमी 20 एकरचा गार्डन. तिकडे बघितलं तुम्हाला स्पोर्ट एरिया ह्या साईडला आहे, प्ले झोन ह्या साईडला आहे, थीम गार्डन ह्या साईडला आणि लेक झोन वरती पुढे गेलं तर वरती तर लेक झोन पण बनवलेला आहे. सो इथे पाणी प्यायला, टॉयलेटची, ड्रिंकिंग वॉटर सगळ्या सुखसुविधा त्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहे. म्हणजे असं नाही बाहेरनं तुम्हाला इथे काही अलाउड नाही आहे. तुम्हाला गेटवरती आल्यानंतर पाण्याची बॉटल्स किंवा खायला वगैरे जे काय पाहिजे असेल ते 100% मिळतं. तर आपण सगळ्यात पहिलं आता वरती जाऊ, लेक झोनमध्ये जाऊ. ते तुम्हाला खूप सुंदर आणि डोळ्याला तुमच्या खूप चांगलं वाटेल. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला बघू त्यावेळेला इमेन्सा एक्सपेन्सा नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे ते ह्या ठिकाणी बनलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे गार्डन आहे आणि खूप सुंदर गार्डन आहे. वयस्कर लोकांसाठी पण खूप चांगलं आहे. सिनियर सिटीजन येऊन इथं आराम करतील, फिरतील, थोडंसं श्वास पर्यावरणाचा आनंद घेतील. तर ह्या पद्धतीचं हे गार्डन तुम्हाला इथे मिळेल. मला असं वाटते की प्रत्येकाने इथे यावं जेणेकरून ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या तिजोरीमध्ये पण याचा थोडा फायदा होईल. जास्त लोक येऊन गेले म्हणजे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची तिजोरी थोडीशी होईल आणि मग सरकारला म्हणा किंवा ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पण ठाण्याच्या विकासामध्ये थोडा सगळ्यांचा हातभार लागेल आणि ठाणं अजून सुंदर होईल. ठाणं ऑलरेडी सुंदर आहेच. ह्या नमो गार्डननं ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये एक नवीन तुरा पण लावलेला आहे. कारण की
ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. एक ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक इन्कम सोर्स पण चालू झाला. आर्थिक सुव्यवस्था झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टींचा पण व्यवस्थित पद्धतीनं वापर होतो. सो मला असं वाटतं की ह्या साईडला जर आपण आलो तर हे बघा, ह्या वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला हे गार्डन आहे जिथे तुम्हाला समोर दिसतंय. त्यानंतर जेव्हा आपण वरती आलो आहे ह्या साईडला गेला की तुम्हाला स्पोर्ट एरेना आहे जिथे तुम्ही खेळू शकता. ह्या साईडला गेलात तर ते स्पोर्ट एरेना आहे इकडे ह्या साईडला खेळण्यासाठी आणि ह्या साईडला बसण्यासाठी. हे बघा कसे निवांत लोक बसलेत, आनंद घेत आहेत गार्डनचा. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने यांनी 5 प्रकारच्या गार्डन्स इकडे बनवलेले आहेत. तुम्ही झाडं जरी बघितले तर तुम्हाला जरा वेगवेगळ्या झाडांचा इथं आनंद नक्की घेता येईल. आणि आपण अजून फिरणार आहोत. आता ह्या गार्डन नंतर आपण आता खाली जाऊ. खाली जाताना ज्यावेळेला आपण ह्या साईडला जातो त्यावेळेला हे स्टेप्स परत आहेत. वयस्कर व्यक्तींना स्टेप्स चढायला थोडासा त्रास होईल, पण ज्यावेळेला आपण इकडे खाली जाऊ त्यावेळेला ह्या साईडला पण आता ह्या साईडला पण जाऊन बघू. तुम्हाला ह्या साईडचं पण दाखवतो आणि ह्या साईडचं पण दाखवतो. तर आपण चला या परत. ही गार्डन कशी आहे ही मी मुद्दाम टूर ठेवलेली आहे की तुम्ही स्वतः या. स्वतः तुम्हाला बघायला जर नाही मिळालं पहिलं व्हिडिओवरती बघा आणि आवडलं तर मग तुम्ही परत ठाण्याला या आणि मग ठाण्यात येऊन ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पण बघा. माझी इच्छा खूप होती की जे लोक ठाण्यात आलेले नाही उद्घाटनाला तर त्यांना ह्या उद्घाटनाचे ह्या पद्धतीनं हे सगळं दाखवावं. बघा ह्या साईडला जर तुम्ही बघितला तर प्रशस्त असा रोडही त्यांनी बनवलेला आहे आणि खूप असं थंडावा इथे आहे, गार वातावरण आहे. ट्री गार्डनच्या साईडला गेल्यानंतर ग्रँड सेंट्रल पार्क तुम्हाला जे वेगवेगळ्या पद्धतीनं गार्डन्सचे जे दिलेले होते 5 गार्डन सेंट्रल पार्कमध्ये 5 गार्डन, नमो पार्कमध्ये 5 गार्डन, तर त्या 5 गार्डन पण आपण बघणार आहोत. म्हणजे एक तर चायना गार्डन होती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 2-3 गार्डन्स आहेत त्या मी गार्डन्स तुम्हाला नक्की ह्या ठिकाणी दाखवणार आहे. तुम्हाला इथे आल्यानंतर खरोखर खूप आनंद येईल, कारण इथे तुम्हाला असं जाणवणार नाही की आम्ही शहरात आलो आहे, ते कुठेतरी गावाला आल्यासारखं फील येईल किंवा एकदम एक निसर्गरम्य वातावरणात तुम्ही आलेले आहात हे तुम्हाला नक्की इकडे आल्यानंतर जाणवेल. तर हे आहे सेंट्रल पार्क, जे त्याच्या गेट्स आहेत. ह्या साईडला एक गेट आहे, ह्या साईडला पण एक गेट आहे. तर इकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे एक चेस प्लाझा म्हणून हे बघा ह्या पद्धतीनं तुम्ही 4-5 जणं मिळून हे चेस खेळायचा पण विचार इथं 100% करू शकता. तर हे तिथं चेस प्लाझा म्हणून दिलेलं आहे, ते तुम्हाला दिसत असेल मला असं वाटते. त्यानंतर ज्या वेळेला आपण ह्या साईडला जाऊ तर स्पोर्ट एरिया थीम गार्डन झालं. लेक झोन आपल्याला बघायचं बाकी आहे, आपण लेक झोनला पण जाणार आहोत. लेक झोन पण तुम्हाला मी दाखवतो. असं हे बघा ग्रँड सेंट्रल पार्क. हे ग्रँड सेंट्रल पार्क हे जे नाव आहे हे त्याचं नाव बदली झालेलं आहे आणि याचं नाव आता नमो पार्क करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं नमो पार्क नाव ऑलरेडी दिलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत ह्या साईडला. इथे लेक वगैरे पण तुम्हाला याचा रात्रीचा जर आनंद आहे ना तो खूप मस्त आणि खूप सुंदर आहे. रात्रीचं तुम्हाला ह्या गार्डनमध्ये खूप एन्जॉय करता येतं. तर त्या लाईटिंग्स वगैरे पण त्यांनी खूप, आता आपण दुपारच्या वेळेला आलो आहोत पण आपण एक वेळ तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी रात्रीचा पण इथला व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही त्या व्हिडिओची थोडे दिवस वाट बघा, मी तोही तुम्हाला नक्की दाखवणार. तर अशा पद्धतीचं हे गार्डन आहे. तुम्ही जर बघितलं सगळीकडे हिरवळ आहे आणि सगळं सिस्टमॅटिकली बनवलं. सगळ्या साईडनं बिल्डिंग आहे आणि मध्ये त्या गार्डन झाडं वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे 3500 झाडं आपण बोललो ते झाडं आहेत आणि हे तुम्ही आनंद घेत राहा. आमचा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे. व्हिडिओ तसा बघितला तर खूप मोठा होईल मला असं वाटते, पण मला असं वाटतं की दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की हे त्या पद्धतीचं बनवलेलं आहे. तुम्हाला खूप आनंद येईल. आतमधला रोडही जर बघितला तर खूप सिस्टमॅटिकली आणि खूप चांगला बनवलेला आहे. भलेही ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने डेव्हलप केलं पण त्यात कुठेही काटकसर केलेली नाही ही गार्डन बनवण्यामध्ये. तुम्ही जरी वरती गेलं तर इकडे बघा आता आपण एक फाउंटन बनवलेला आहे. तो फाउंटन मी दाखवतो तुम्हाला किती सुंदर फाउंटन बनवलेलं आहे. आपण तिकडे लेक व्ह्यूला पण जाणार आहोत. इथे बघा एक रेस्टॉरंट टाईप त्यांनी बनवलेलं आहे जिथे तुम्ही आरामशीर बसू शकता आणि ह्या पद्धतीचं एक गार्डन रेस्टॉरंट पण तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही इथे जेवण वगैरे पण करू शकता. म्हणजे इथं आता थोड्या दिवसातच हे गार्डन रेस्टॉरंट तुमचं चालू होणार आहे. म्हणजे एखाद्याला एकदम गावाचा आनंद घ्यायचा असेल ना तर त्या व्यक्तींसाठी हे गार्डन रेस्टॉरंट जे बनवलेलं आहे, टॉयलेट्स, ड्रिंकिंग वॉटर आणि गार्डन डेक व्ह्यू वगैरे हे सगळ्या पद्धतीनं असं खूप सुंदर इकडे बनवलेलं आहे. तर आपण एक फाउंटन बघू जो तुम्हाला दिसेल. इथे ज्यावेळेला फील येतो ना बघा, लहान मुलांसाठी तुम्हाला इथे खेळायला व्यवस्थित असं लावलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि इथे कसं तुम्हाला फिरायला बघा इथं किती सुंदर आणि शांत अशी हवा आहे आणि खूप शांततेत असं वातावरण पण इथं खूप निवांत असं वाटतं.
हे तुम्हाला असं लहान मुलांना बघा रोपवे लावलेला आहे. तिकडे पण त्याचं एक गेट आहे. तो स्प्लॅश पॅड तुम्ही हे पण बघू शकता. किती सुंदर आणि किती मस्त असं बनवलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही आत्ता माझ्या व्हिडिओवरती आनंद घ्या. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की यार आपण एकदा बघायला यायला पाहिजे, तुमच्या ह्या बघायला आल्यानंतर तुम्हाला खूप आनंद येईल की ह्या पद्धतीचं पण ठाण्यामध्ये तयार आहे. तर किती सुंदर सिक्युरिटीज इथं अवेलेबल आहेत. सिक्युरिटीज नको ते उठपाटांग तुम्हाला कामं करून देणार नाहीत. प्रत्येक सिक्युरिटीचं इथं लक्ष पण असणार आहे. तर मला असं वाटते हे मी रिक्वेस्ट करतो की आमचा हे बघा कसं पाणी मस्तपैकी उडतं आणि खूप चांगलं वाटतं इथे. ज्यांना सेल्फी काढायचे त्या सेल्फीसाठी पण इथं खूप सुंदर असं सिस्टम बनवलेली आहे. मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला इथे आनंद नक्कीच यायला पाहिजे, कारण इथे त्या पद्धतीचं बनवलेलंच आहे सगळं. सो मला असं वाटते आता तुम्ही जागेवरून तुमच्या मोबाईलमध्ये बघता किंवा टी व्हीवरती बघत असाल तर मला असं वाटतं तुम्ही जेव्हा इकडे स्वतः याल ना तेव्हा या. पण ठाणेकरांना तर मी रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी ठाणेकर जनतेने तर सगळ्यांनी यायलाच पाहिजे. लहान मुलांसाठी खेळायची जागा आहे. बॅक साईडला गेला तर तुमचं बिल्डरचं सेल्स ऑफिस आहे. तर आता आपण लेक व्ह्यू गार्डन आपलं बाकी आहे, तर आपण त्या आता लेक व्ह्यू गार्डनकडे जाऊ. हे बघा, हे आपलं कसं गावाकडलं तुम्हाला फील येणार ज्यावेळेला इथे पाणी पडणार आणि पाणी ह्याचं पडत पडत तुम्हाला हे पाणी असं. आणि हे सगळं जे तलाव तुम्हाला दिसतोय ना, हा तलाव बनवलेला नाही. ठाणं हे तलावांचं शहर होतं. ठाणं हे तलावांचं शहर होतं, फक्त त्याला थोडंसं मॉडिफाय करून त्या पद्धतीनं बनवलेलं आहे. हे बघा, हीकडली एक हे गेट आहे जे तुम्ही लेक गार्डनला तुम्ही येऊ शकता. तर ह्या गेटमध्ये तुम्हाला एंट्री आहे. इकडनं तुम्ही ही लेक गार्डनचा आनंद घेऊ शकता. तर ह्या सगळा जो तलाव तुम्ही पाणी दिसतं हे ओरिजिनल तलाव आहे. पण त्या ओरिजिनल तलावाचं ह्या आर्किटेक्टनं त्याला व्यवस्थित सिस्टमॅटिकली जरा थोडं कव्हर करून त्याला रूपांतर त्याचं हे गार्डनमध्ये केलं. आणि म्हणून किती सुंदर असं गार्डन बनवलं आहे बघा. हे आर्टिफिशियल तलाव आणि त्याचंच थोडंसं मॉडिफिकेशन करून त्याला असं चांगलं रूप दिलेलं आहे. म्हणजे आर्किटेक्ट जसे बघितलं तर म्हणून कमाल आहे की इतकं सुंदर त्यांनी हे गार्डन बनवलेलं आहे. तर हा सेंट्रल पार्क आहे ना, मी त्याच्यामुळेच म्हणतो की आता हा सेंट्रल पार्क म्हणजे ठाण्याचं नाक झालेलं आहे की काहीतरी वेगळं ठाण्याला काय पाहिजे. तर ठाण्याची लोकवस्ती किंवा ठाण्यातलं ज्या पद्धतीनं कोळशीत रोडवरती पण जेवढा लोकवस्ती वाढलेली आहे त्या लोकवस्तीसाठी एक चांगली जागा काहीतरी असावी म्हणून त्या पद्धतीनं हे एक तुम्हाला गार्डन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं लेक व्ह्यू. लेक कसं आहे, लेकचं कन्वर्ट त्यांनी कसं मॉडिफिकेशन करून असं. हा तलाव ओरिजिनल आहे तसा आणि नंतर त्याला थोडंसं मॉडिफिकेशन करून त्याचं रूपांतर तुम्हाला ह्या फाउंटमध्ये किंवा ह्या पद्धतीने त्यांनी ते तयार केलेलं आहे. म्हणजे प्रशंसा करायला हवी ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची बी की त्यांनी हा त्या तलावाचं रूपांतर एका चांगल्या गार्डनमध्ये किंवा चांगल्या सेंट्रल पार्कमध्ये त्याचं हे केलं. हा व्हिडिओ पाठीमागे आपला एकच उद्देश आहे की लोकांनी ह्या व्हिडिओला बघून समजून घेऊन ह्या ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणारं सेंट्रल पार्कला व्हिजिट द्यावी आणि व्हिजिट देऊन ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या विकासामध्ये आपला हातभार लावावा. कारण की हे गार्डन 20 रुपयात तुम्हाला 20 एकरमध्ये फिरायला मिळते. तर मला असं वाटतं ह्याचा खरोखर सगळ्यांनी आनंद घ्यायला पाहिजे, कारण की हे आहे त्या पद्धतीचं. आता हा आर्टिफिशियल धबधबा आहे, हा किती सुंदर आणि किती चांगला बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता की इथे हे जे गार्डन बनवलेलं आहे त्या आर्किटेक्टनं प्रॉपरली प्लॅन करून आणि त्या प्लॅननुसार सगळं करत मग त्या पद्धतीचं हे गार्डन बनवलेलं आहे. म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं की हा आर्टिफिशियल तलाव नाही आहे. हा तलाव की तुम्ही स्वतः जोपर्यंत येणार नाही, आता व्हिडिओवरती बघून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की येस, मला व्हिडिओवरती बघितल्यानंतर हे गार्डन खूप चांगलं वाटलं. मग त्याच्यानंतर तुम्ही एकदा ह्या जागेवरती या आणि ह्या गोष्टीचा नक्की तुम्ही आनंद घ्या. मला असं वाटते की त्या पद्धतीनं हे ज्या लोकांना थोडं सेल्फी काढण्यासाठी म्हणा किंवा मग बसायला निवांत अशा ज्या लोकांना थोडंसं स्पेस हवा आहे, त्या स्पेस असणाऱ्या लोकांसाठी हे खूप
सुंदर असं गार्डन ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने डेव्हलप केलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं पण खूप मोठं योगदान आहे की त्यांनी त्यांच्या आर्किटेक्टकडनं पण बराचसा हातभार लावून ह्या गोष्टीला बघा इथे पक्षी पण यायला वेगवेगळ्या पद्धतीचे इथे चालू झालेले आहेत। आता हे नवीनच आहे, जसं जसा वेळ जाईल तसं तसं हे अजून गार्डन त्या पद्धतीनं डेव्हलप नक्की होईल। मला असं वाटतं की हा ही संधी खूप चांगली आहे आणि या संधीचं सोनं आपण करून घेतलं पाहिजे की काहीतरी चांगलं मिळतं आणि एवढ्या शुद्ध हवेमध्ये राहायला कोणाला आवडणार नाही आहे। हे खूप चांगलं आहे ना की इथे तुम्ही आलात, निसर्गरम्य पर्यावरण तुम्ही आनंद घेणार आहात। तर ह्या पर्यावरणाचा आनंद घेताना मला खूप चांगलं वाटते। मला असं वाटतं तुम्ही पण आलात तर तुम्हालाही नक्की चांगलं वाटेल। अजून हे थोडंसं बहरायचं आहे कारण की आता थोडंसं नवीन असल्यामुळे थोडंफार पाणी टाकणे किंवा झाडं अजून जरा मजबूत होतील, त्यावेळी ते ग्रीनरी खूप चांगल्या पद्धतीनं हे विकसित होईल। तर ह्या पद्धतीचं हे गार्डन आहे। ब्रिज ह्या पद्धतीने इथे वरती ब्रिज बनवलेला आहे की ज्या ब्रिजवरतून तुम्ही ह्या साईडचं त्या साईडला, त्या साईडचं ह्या साईडलाही येऊ शकता। तर हे एक ब्रिज पण बनवलेलं आहे आणि हे बघा हे लेक साईड पूर्ण तुम्हाला लेक ह्या पद्धतीचा दिसतो आणि मग तुम्ही जर बघितलं तर फाउंटन बनवलेले आहेत, ह्या लेकचा सगळा विषय आहे। तर तुम्ही हे लेक बघा, इथलं हे गार्डन पण बघू शकता। तर ह्या पद्धतीचं किती मस्तपैकी आणि खूप चांगलं बनवलेलं हे लोकेशन आहे। पलीकडे जर तुम्ही गेलात तर हे दोस्तीचं आहे आणि ॲक्च्युली ह्या पलीकडल्या साईडला जर गेलात तर मागच्या साईडनं हा रोड हा डायरेक्ट बाळकुमला कनेक्ट होणार आहे आणि हा रोड सरळ कोलशेतला जाणार आहे। तर दोस्तीचं एक प्रोजेक्ट आहे तिकडे, हे तुम्ही बघितलं तर हे पिरामलचं पण प्रोजेक्ट आहे। तर ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये हा एक मोठा नवीन विषय आहे। मला असं वाटतं की रिअल इस्टेट मार्केटसाठी पण ही चांगली गोष्ट आहे की जेणेकरून तुम्हाला जर इकडे फिरण्याची प्रचंड जास्त इच्छा असेल तर लोक इकडे फिरू शकतात आणि फिरण्यासारखं आहे पण की तुम्हाला एखाद्याला जर समजा ह्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता। मला असं वाटतं की तुम्ही हे गार्डन बघण्यासाठी येऊ शकता। शनिवार रविवारी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे थोडी गर्दी जास्त असते आणि मेंटेनन्ससाठी हे मंडेला गार्डन बंद असतं। तर ज्या मंडेला बंद असतं म्हणजे त्या गार्डनमध्ये मेंटेनन्स काय करायचं आहे त्यासाठी ते मंडेला बंद ठेवतात। त्याच्यानंतर मग परत मंगळवार बुधवार हे बाकी दिवस कंटिन्यू चालू असतं। तर सोमवारी फक्त मेंटेनन्ससाठी हे गार्डन नक्कीच बंद असतं। तर मेंटेनन्स गरजेचं आहे कारण की कधीकधी मेंटेनन्समुळे असं नको व्हायला की इथे घाण होईल वगैरे, त्याच्यामुळे ते मंडेला सगळ्या कचरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करण्यासाठी त्यांचा तो पण त्यांनी ठेवलेला आहे। तर ह्या साईडला बघितलं तर बघा किती सुंदर असा व्ह्यू तुम्हाला मिळतो। अधिक ही जे तुम्हाला आता रात्रीचं जर बघितलं तर हे जे फुलपाखरं आहे त्यांची लाईट रात्रीचं चालू होते आणि मग त्या रात्रीचं दिसताना खूप सुंदर असं दिसतं। आणि ह्या साईडला बघा हा नॅचरल जो तलाव आहे ह्याला कसं मोडिफिकेशन करून त्यांनी त्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे। तर आता आपण हे झालं, आपण इथपर्यंत सगळीकडे फिरलेलो आहोत। इथं बोटिंगची पण सुविधा त्यांनी ठेवलेली आहे। भविष्यात बोटिंगचं प्रमाण ते थोडंसं वाढवतील आणि हे पाणी खराब व्हावं नाही म्हणून त्याच्यात फिल्टर पण लावून ठेवलेलं आहे। तर ह्या पद्धतीचं हे गार्डन आहे। खूप कपल्स किंवा मग खूप शाळेचे मुलं वगैरे इथं येतात, व्हिजिट देतात आणि त्या पद्धतीनं हे बनवलं गेलेलं गार्डन आहे।
आता आपण ह्या गार्डनच्या स्पार्टमध्ये एक तिथे ॲम्पी थिएटर बनवलेलं आहे आणि हे ॲम्पी थिएटर पण इतकं मोठं आहे की तुम्ही बघू शकता की किती मोठं आहे. तिथे छोटे छोटे प्रोग्राम्स वगैरे जरी कोणाचे ठेवायचे ठरले तरी तुम्ही ते प्रोग्राम्स इथे नक्की ते ठेवू शकता. ह्या पद्धतीचं तिथे स्टेज आहे. त्याच्यानंतर बसण्यासाठी तिथे तुमचं काही इव्हेंट वगैरे ठेवायचे म्हणले तर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडनं तुम्ही परमिशन घेऊन इथे इव्हेंट पण ठेवू शकता. हे आहे त्याचं ॲम्पी थिएटर. हे बघा, हे अतिशय चांगलं बनवलेलं आहे. मला असं वाटते निसर्गानं दिलेले सौंदर्य जे तयार होतं आहे ह्या ज्यावेळेला तुम्ही गार्डन बघायला येणार आहात त्यावेळेला इथे कोणत्याही गोष्टींचं नुकसान करू नका. जेवढं चांगलं होईल तेवढं नक्की करा, पण नुकसान झालं नाही पाहिजे. कारण की एवढं चांगलं आणि एवढं सुसज्ज गार्डन बनवलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये काही खराबी करणार ते कुठंतरी ते वावगं दिसतं. मला असं वाटतं ते चांगलं नाही आहे. आपण थोडासा सपोर्ट करा आणि इथे ज्या बनलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित सांभाळल्या तर हा खूप चांगली गोष्ट असणार आहे. मला असं वाटतं हे ॲम्पी थिएटर बघण्यासाठी तुम्ही ह्या लॉनचाही नंतर वापर करू शकता. खाली बसायला गेला तर तिथेही बसू शकता. किती सुंदर व्ह्यू आणि किती सुंदर असा प्रोग्राम तुम्हाला इथे करता येईल. आता आपण त्या साईडला गेल्यानंतर वरती येतो. वरती येऊन अजून थोडंसं काम बाकी आहे थोडं, पण त्या बऱ्यापैकी सगळं काम झालेलं आहे. जर असा पूर्ण जर तुम्ही हा त्याचा व्ह्यू बघितला तर खूप सुंदर असा व्ह्यू नक्की मिळतो. तर आपण आता पुढे जाणार आहोत. विदेशाच्या धर्तीवरचं म्हणजे विदेशात ज्या पद्धतीनं गार्डन्स आहेत त्याचंच कन्सेप्ट त्यांनी इकडे आणून ह्या पद्धतीनं इथं बनवलेलं आहे. आपण बघू शकता हे आहे मोरॅक्कन गार्डन. त्याचा सॅम्पल म्हणून त्यांनी इथे ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला ज्यावेळेला आनंद घ्यायचा आहे तुम्ही इथे स्वतः आलं पाहिजे आणि येऊन मी तुम्हाला परत तेच म्हणलो ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला जो थोडाफार निधीची गरज आहे तर ते निधी जर तुम्ही दिला तर त्या विकासालाच कुठेतरी चालना मिळेल आणि अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट ह्या ठाणे शहरामध्ये होत राहील. मला असं वाटतं सगळ्यांनी थोडा हातभार जर लावला आणि याची जर आपण व्यवस्थितरित्या काळजी जर घेतली तर नक्कीच हा एक कन्सेप्ट आहे तो खूप चांगला असणार आहे. तर ह्या पद्धतीचं हे मोरॅक्कन आपण गार्डन बघितलेलं आहे. आता आपण परत दुसऱ्या पद्धतीचं एक गार्डन आहे जे आपण बघू. हे कसं आहे, हे जागा जरी उबड-खाबड असली ना ह्या जागा उबड-खाबड जागेमधनंच त्यांनी त्याला व्यवस्थितरित्या युटिलाइज करून त्या आर्किटेक्टनं जसं हे नाळा होता हा नाळा त्यांनी त्या पद्धतीनं बनवत आता इथे ज्यावेळेला पाणी ह्याच्यातनं यायला चालू होईल त्यावेळेला खूप सुंदर असं तुम्हाला इथं नक्की जाणवेल. तर ह्या पद्धतीचं हे गार्डन आहे. इथे खूप कॉलेजचे मुलं येतात, सेल्फी पॉईंट म्हणून त्यांना तयार करतात. तर ह्या पद्धतीचं इथे तुम्हाला सगळं दिसेल आणि हे आर्टिफिशियल यांनी इथं बनवलेलं हे फाउंटन आहे. त्या फाउंटनमध्ये आल्यानंतर इथं खूप सुंदर असं तुम्हाला वातावरण मिळतं आणि ह्या वातावरणाचा सगळ्यांनी इथे येऊन नक्की आनंद घ्यायला पाहिजे आणि खरं बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की एवढं मोठं गार्डन हे 20 एकरचं ठाण्यामधलं सगळ्यात पहिलं मोठं गार्डन असणार आहे. तर ह्या गार्डनचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इकडे या. आता हे मुघल गार्डन, आता हे जे आहे ते यांनी मुघल गार्डन बनवलेलं आहे. ते मुघल गार्डनचा पण तुम्ही ह्या पद्धतीनं त्यांनी मुघल साम्राज्यात ज्या पद्धतीनं गार्डन्स असतात ते मुघल गार्डन म्हणून त्यांनी ह्या पद्धतीने इथं मुघल गार्डन डेव्हलप केलेलं आहे. आता ह्या अशा 5 मिळून म्हणजे पाच वेगवेगळ्या देशातल्या जसं अमेरिकन गार्डन, मुघल गार्डन, अधिक चायना गार्डन हे असे वेगवेगळे 2-3 गार्डन्स त्यांनी बनवले आहेत जे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं बनवलेलं आहे. तर आता आपण 2 गार्डन्स बघितले, मोरक्कन गार्डन आणि हे मुघल गार्डन. तर आपण आता तिसरी जपानी गार्डन बघायला जाणार आहोत. तर मला असं वाटतं आपण जपानी गार्डन पण बघूया की ही आहे तुमची जपानी गार्डन. जे जपानला ज्या पद्धतीनं जपान जसं वसलेलं आहे त्याच पद्धतीचं जपानी गार्डन हे आत्ता मी तुम्हाला इकडे दाखवणार आहोत. जपानीनंतर आपण एक चायना गार्डन पण बघणार आहोत. तर ही आहे तुमची एक जपानी गार्डन. जपानला ज्या पद्धतीनं गार्डन्स तयार होतात त्या पद्धतीचं हे गार्डन तुम्हाला इथे आम्ही दाखवत आहोत. ते तुम्ही बघू शकता की हे जपानी गार्डन कोणत्या पद्धतीनं बनवलेलं आहे. याचं आर्किटेक्टनं सुंदर प्लॅन केलं आहे आणि सगळ्या पद्धतीनं अगदी सुव्यवस्थित त्यांना जसं हवं होतं तसं त्या पद्धतीचं हे जपानी गार्डन तुम्हाला इकडे नक्की दिसेल. तर मला असं वाटतं ही आहे ही जपानी गार्डन आहे. तिथे त्यांनी सगळे वास्तुशिल्प हे जे शिल्प आणलेले आहेत ते वेगवेगळ्या सिस्टम पद्धतीनं आणलेले आहेत. तर ह्या गार्डनमध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही की 3500 जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं त्यांनी इथं आणलेले आहेत. तर ह्या पद्धतीचं हे जपानी गार्डन पण तुम्हाला मी दाखवलं. आता अजून एक गार्डन तुम्हाला दाखवायचं माझं बाकी आहे.
ते मी तुम्हाला दाखवतो. जे चायना गार्डन आपण जे म्हणतो ते बाकी आहे, तर ते चायना गार्डनही मी तुम्हाला दाखवतो. हां, तर आता तुम्हाला मी जपानी गार्डन दाखवलं होतं, मुघल झालं आणि मोरक्कन गार्डन पण दाखवलं. तर आता याचा एक पार्ट राहिलेला आहे तो चायना गार्डनचा. तर मी आता तुम्हाला चायना गार्डन काय पद्धतीनं त्यांनी बनवलेलं आहे तेही दाखवतो. तर आता आपण एंटर करतो आहे चायना गार्डनमध्ये. तर ह्या चायना गार्डनमध्ये त्यांनी ह्या पद्धतीनं हे चायना गार्डन याच्या आतमध्येच बनवलेलं आहे. ह्या प्रोजेक्टची खासियतच ही आहे किंवा ह्या गार्डनमध्ये खासियत ही आहे की इथे त्यांनी 5 प्रकारचे गार्डन एकत्र तयार केलेले आहेत. जे मी तुम्हाला पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे ह्या पद्धतीचं गार्डन असणार आहे. तर त्याच्यात मोरक्कन गार्डन, मोगलाई गार्डन, जपानी गार्डन आणि चायना गार्डन. तर हे जे 3 कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितले होते, तर हे 3 कन्सेप्टच मेन आहेत ह्या प्रोजेक्टमधले. तर ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या पद्धतीचं गार्डन मी तुम्हाला आत्ता दाखवलं, जे तुमचं हे चायना गार्डन असणार आहे. तर हेही त्यांनी व्यवस्थित डेकोरेटिव्ह करून व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिकली त्यांना ते बनवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण अजून थोडंसं फिरणार आहोत आणि मग तुम्हाला त्याचा अंदाज येईल की हे सेंट्रल पार्क किती चांगलं आणि मस्त बनवलेलं आहे. तर आता आपण ह्या 5 गार्डन फिरलो. गार्डनमधलं वैशिष्ट्य हे आहे की अजून काम थोडं बाकी आहे, म्हणजे फिनिशिंग टच बाकी आहे. अजून त्याला अजून रंगरूप ज्या पद्धतीनं यायला पाहिजे ते आलेलं आहे, पण अजून ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते अजून पूर्णपणे काम झालेलं नाही. तुम्ही बघू शकता अजून थोडं काम हे बेंचेस लावणे किंवा मग टॉयलेट ह्या त्या सगळ्या गोष्टींचं अजून तयारी चालू आहे. आता आपण ही सगळं बघितल्यानंतर मोरक्कन गार्डनचा जो मोरक्कन गार्डन काय पद्धतीचं असते विदेशामध्ये, त्या विदेशातल्या गार्डनचाच एक नमुना म्हणून आता आपण ही इथली एक मोरक्कन गार्डन काय पद्धतीनं बनवलेली आहे, तर ती मोरक्कन गार्डन मी तुम्हाला दाखवतो. तर हे मोरक्कन गार्डन अशा पद्धतीचे आहे की इथे ह्या पद्धतीचं हे मोरक्कन गार्डन असणार आहे. तुम्ही इथे येऊन तुमचं सेल्फी पॉईंटही बनवू शकता किंवा सेल्फीही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीचं गार्डनही ह्या ठिकाणी आता हे आपलं चायना गार्डन बघितलं आपण. चायना गार्डन नंतर आता हे ह्या पद्धतीचं परत एक वेगळं बघा. हे रस्ते वगैरे पण जे बनवलेत ना ते म्युन्सिपल कॉर्पोरेशननी खूप सुंदर आणि खूप चांगले बनवले आहेत. आणि त्यामुळे एक ठाण्याचं जे मी तुम्हाला म्हटलं ठाण्याचा जो विकास आहे त्या पद्धतीनं एक हेरन गार्डन आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आमचे बंधू इथे खूप कामं करत आहेत, बिचारे दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि मेहनत करून त्यांचं पण योगदान खूप मोठं आहे ह्या गार्डनमध्ये बनवण्यामध्ये, की ज्यांनी त्याची साफसफाई किंवा सगळ्या गोष्टींची काळजी घेतात आणि त्या पद्धतीनं ठाण्याचं नाव खूप मोठं करत आहेत. तर मला असं वाटतं ठाण्याचं नाव मोठं होणं फार गरजेचं पण आहे, कारण ठाण्याच्या विकासामध्ये हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे की ठाण्यामध्ये काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीनं बनतं आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून ह्या शिल्पाचं ह्या गोष्टीचं आपण इकडे येऊन खरं स्वतः एकदा बघायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पण खूप आनंद वाटेल की खरोखर काहीतरी ठाण्यामध्ये वेगळं आहे. म्हणूनच मला सांगावं असं वाटतं की ठाण्यातलं हे एक युनिक पॉईंट झालेलं आहे आणि हा पॉईंट भविष्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात चांगलं होईल. मला असं वाटते आता तुम्ही माझ्या व्हिडिओवरती बघत केला आहे, पण तुम्ही स्वतःही येऊन एकदा हे गार्डन खरं बघितलं पाहिजे. आणि तुम्ही बघताय हे बगी जे आहे ते इलेक्ट्रिकल बस आहे, ती इलेक्ट्रिकल बस फिरण्यासाठी पूर्णपणे हा रोड इतका सुंदर बनवला की तुम्हाला हे 5ही गार्डन एकाच वेळेला नक्की बघायला मिळतील. तर ह्या पद्धतीचं हे गार्डन मला दाखवण्याची प्रचंड इच्छा होती की मला माहीत होतं की ओपनिंग झाल्यानंतर खूप लोकांना इथपर्यंत यायला मिळेल किंवा नाही मिळणार. तर त्यामुळं मला असं वाटलं होतं की भलेही पहिलं तुम्ही बघा, पहिलं विश्वास करून घ्या, पहिलं आम्ही बघितलं आहे, आता तुम्ही बघून घ्या आणि मग तुम्हाला आवडलं तर मग त्याच्यावरती विश्वास करा. आता व्हिडिओ हा पूर्ण गार्डन फिरून दाखवण्यामागं एकच कारण आहे की खरोखर गार्डन कसं झालं आहे, खरोखर मजा आहे की नाही, खरोखर चांगलं आहे की नाही, हे मला ते ह्या व्हिडिओतनं दाखवायचं होतं. तर हे झाडांची जे तुम्ही बघताय हे झाडं पण वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं जे ज्या आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की 3500 झाडं असणार आहेत. तर हे 3500 वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं इकडे 100% आहेत, जे तुम्ही बघू शकता. आणि हे जे गार्डन आहे ना हे खूप मोठं असं गार्डन आहे. आता तुमच्याकडे मला एक फक्त स्पोर्ट एरिना दाखवायचा राहिलेला आहे. तो स्पोर्ट एरिना पण तुम्हाला मी आता दाखवणार आहे. हे आमचे बंधू बघा किती हे गार्डनची काळजी घेतात आणि हे पाणी मारणे आणि झाडांची सगळी काळजी घेणे हे इतके परिश्रम घेतात दिवसभर. ऊन पडले
तरी पण हे उन्हातानाचं एवढं काम करतात. तर मला असं वाटतं हे खूप चांगलं आहे की काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ठाण्यामध्ये विकसित होते. तुम्ही जर त्या साईडला बघितलं तर तिकडे काही फाउंटन ठेवल्याची ग्रीनरी अशीच विकसित राहावी म्हणून तिकडे पाण्याचे फवारे चाललेले, ते झाडं चांगल्या पद्धतीने अजून मोठे व्हावे त्या पद्धतीने ते बनवलेलं आहे. तर आता आपण हे झाल्यानंतर आपण एक स्पोर्ट एरेना आहे, त्या स्पोर्ट एरेना तुम्हाला दाखवतो काय पद्धतीने बनवलेलं आहे. पण एक शेवटचा आणि लास्ट राहिलेलं जे ठिकाण आहे ते स्पोर्ट एरेना, म्हणजे ह्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी कसे मोठमोठे जागा दिलेली आहे ती मला आता दाखवायची आहे. की इथे लहान मुलं येऊन आनंद घेऊ शकतात, ज्यांना दिवसभर कंटाळा येतो किंवा आठवडाभर अभ्यास करायचा आणि मग नंतर एक दिवस तरी खेळायला मिळावं म्हणून लहान मुलांसाठी बॅडमिंटन कोर्ट खूप मोठं बनवलेलं आहे. तर ह्या पद्धतीचं बघा, इकडे सिक्युरिटी वगैरे जर तुम्ही बघितली तर खूप सुंदर अशी टाईट सिक्युरिटी पण आहे. म्हणजे सिक्युरिटीच्या रिझननुसार जर बघितलं तर इथे त्या सगळ्या पद्धतीच्या सुखसुविधा त्यांनी दिलेल्या आहेत. तर आपण आता इकडला जो स्पोर्ट एरेना आहे तो बघणार आहोत. स्पोर्ट एरेना पण खूप चांगला बनवलेला आहे. तुम्हाला इथे रेस्टॉरंटची सुखसुविधा पण दिलेली आहे. तुम्ही रेस्टॉरंटचा टेनिस आणि बास्केटबॉल कोर्ट बघा किती मोठा आहे, जो तुम्ही वापरू शकता. त्याच 20 रुपयामध्ये तुम्हाला हेही खेळायला मिळणार आहे. तर मला असं वाटतं तुम्ही एकदा इथं येऊन ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार केला पाहिजे.